काहीच आज नाही जागतिक चिमणी दिवस आहे 20 मार्च. तर ह्या जागतिक चिमणी दिवसाच्या प्रसंगी आहे ना नवजीवन प्लस सुपर शॉपीने हे तुम्हाला ना सुमित दादा डिटेल्समध्ये सांगेल. सुमित दादा नेमका आज काय उपक्रम आहे सांग बरं. आज चिमणी दिवस आहे, जागतिक चिमणी दिवस मानला जातो आणि दुर्दैव आहे की आपल्या देशातून नव्हे तर याच्यातून चिमणी ही गायब झालेली आहे. आणि चिमणी छोटासा जीव आहे, तिच्याकडे कोणाचंच लक्ष नाही आहे, त्याच्यामुळे चिमणी नाहीशी झाली आहे. पूर्वी सकाळ व्हायची तर चिमणीच्या आवाजाने चिवचिवाटणे व्हायची, मात्र आता चिमणी कुठे दिसत नाही आहे. म्हणून पुन्हा सेव्ह द चिमणी या अनुषंगाने नवजीवन परिवार जो आहे, नवजीवन सुपर शॉप प्लस हा दरवर्षी चिमणी दिवस मनवतो. आणि पक्षी असतील, चिमण्या असतील, त्यांना दाणा पाणी त्यासाठीची अशा पद्धतीची जी परळ आहे ती परळ वाटप होते. दरवर्षी ही परळ वाटप केल्या जाते आणि याचं उद्दिष्ट फक्त एकच आहे की प्रत्येकाने ही परळ मोफत फ्रीमध्ये घेऊन जायची आहे नवजीवन प्लसमधून बहिणाबाई या ठिकाणाहून. आणि या परळमध्ये आपल्या गेटजवळ असलेला जी भिंत आहे त्या भिंतीवरती हे परळ ठेवून त्याच्यात पाणी आणि दाणे तुम्ही ठेवून पक्ष्यांना वाचवू शकतात. उन्हाळा खूप आहे, जळगावचं तापमान खूप आहे, त्यापासून त्यांचं रक्षण करण्यासाठीचं हे परळ वाटप कार्यक्रम आज या ठिकाणी केलेला आहे. आज जागतिक चिमणी दिवस आहे, तर या दिवशी तुम्हाला काही बोलू वाटतं तर ते यात 2 शब्द जरा बोल. सही में ये दिन हमें बहुत अच्छा लगता है क्योंकि बर्ड्स के लिए अगर हम कुछ कर पाते हैं तो ये हम खुद को सौभाग्य समझते हैं. आज बर्ड्स गर्मी के दिनों में बहुत यहाँ वहाँ घूमते हैं सिर्फ एक बूंद पानी के लिए. तो हम हर साल हमारी गैलरी में विंडो में ये ऐसे परळ रखते हैं ताकि बर्ड वहाँ पे आए, पानी पिए. इवन हम उनके लिए कुछ ग्रेन्स भी रखते हैं जिससे और वो जब वहाँ पे आते हैं पानी पीते हैं, कुछ ग्रेन्स देते हैं और फिर जब वो फ्लाई करते हैं ना तो वो खुशी हमें मिलती है बहुत ज़्यादा. तो ये सब अपना सबका अपना अधिकार है कि अपन ये बर्ड्स का बोलो सबका ध्यान रखो करके. चिमण्यांना धान्य टाकायला पाणी आम्ही खूप वर्षापासून करतोय. खूप मनाला आनंद वाटतो. पक्षी तिथे येतात, पाणी पितात, खातात, ते बघायला खूप आनंद वाटतो. आणि आपलं एक कर्तव्य आहे ते पक्ष्यांकरता, माणसांकरता सर्वच जण करता, आपण प्राण्यांकरता पक्ष्यांकरता करणं हे आपलं. बरोबर. थँक्यू. सर आज जागतिक चिमणी दिवस आहे आणि या आजच्या दिवसाबद्दल प्लीज जरा 2 शब्द बोला. आज जागतिक चिमणी दिवसाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज खरं चिमणीची संख्या दिवसेंदिवस कमी होते. आम्ही सर्वजण जसं स्वतःवरती प्रेम करतो तसं पर्यावरणासाठी आपण सर्वांनी प्रेम केलं पाहिजे. आणि पर्यावरण टिकवायचं असेल तर पक्षी टिकले पाहिजे. आणि या पक्षी टिकवण्यासाठी म्हटलं चिमणी असं म्हटलं जातं की अगोदर आमच्या अंगणात सर्वात अगोदर चिमणी बसायची. आम्ही दाणे टाकायचो, पाणी ठेवायचं. पण काही काळाने ती दिसेनाशी झाली आणि याच्यासाठी मला वाटतं सर्वांनी वृक्ष लावणं गरजेचं आहे. प्रत्येकाने एक वृक्ष लावलं तर नक्कीच पक्षी आपल्या अंगणात येतील, त्याच्यामध्ये चिमणीसुद्धा आपल्या अंगणामध्ये येईल. याच्यासाठी सर्वांनी जे आमच्या लाडके पंतप्रधान मोदी साहेबांनी आव्हान एक पेड माँ के नाम, सर्वांनी एक झाड आपल्या आईच्या नावाने लावा, जगवा आणि पर्यावरणासाठी पक्ष्यांवरती सुद्धा प्रेम करा. आणि आपली चिवताई जी दिसत नाही ती कशी दिसेल याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे. अशा सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर. आज आपण जागतिक चिमणी दिवस हे साजरा करत आहोत. खूप महत्त्वाची गोष्ट आहे की म्हणजे ज्या चिमण्यांची आपण लहानपणी आपल्या मुलांना स्टोरीज सांगत होतो ते आता डिस्टिंक्ट होण्यावर आहे. पण आपल्याला त्यांना वाचवायचं असेल तर एक छान उपक्रम नवजीवन प्लस यांनी हे हाती घेतलेला आहे आणि खूप छान परळ वाटप ते सर्वांना करत आहे. त्यातून एक मेसेज जातो की सर्वांनी परळमध्ये पाणी भरून जे आपल्या चिमण्या आहेत त्या नाहीशा होत्या त्यांना आपल्याला पुन्हा कसं आणता येईल आणि त्याच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त वृक्षारोपण हे करायचं आहे. ॲज अ महापौर म्हणून जळगावची मी सर्वांना आग्रहाची विनंती नेहमी असतेच की प्रत्येकाने एक झाड आपल्या आईच्या नावाने लावायचं आहे. जसं आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे एक पेड माँ के नाम, तसं सर्व जळगावकर नागरिकांना माझी विनंती आहे की सर्वांनी येत्या पावसाळ्यामध्ये प्रत्येकाने एक झाड आपल्या घरासमोर लावावे आणि जास्तीत जास्त आपलं जळगाव कसं आपलं हिरवगार करता येईल त्याच्याकडे आपलं लक्ष असू द्यावे. आणि फक्त लावूच नाही तर त्याचं संगोपनही करावे की ज्यामुळे झाड मोठं झाल्यावर हे जे पक्षी आहेत ते पुन्हा ते झाडं येऊन बसतील आणि जे डिस्टिंक्ट होत चालले ते पुन्हा आपल्याला दिसतील. त्यामुळे खूप छान उपक्रम आहे, त्यामुळे त्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार, मी जळगाव शहर महानगरपालिकेचा उपमहापौर. आज चिमणी दिवस आहे आणि त्याच्यासाठी आज आपल्या
नवजन सुपर शॉपीतर्फे जवळपास आपल्याला पात्र्यांचं ज्या लोकांना आपण जवळपास 300 पात्र मी माहिती घेतली तर 300 पात्र आज वाटप होणार आहे. तर मी कांक्रियाजी असतील, अनिलजी कांक्रियाजी असतील, आमच्या शहराचे आमदार राजूमामा भोळे असतील आणि शहराच्या प्रथम नागरिक आमच्या महापौरताई असतील, तर सर्वांनी आम्ही आज लोकांना हाच संदेश देणार आहे की आपल्याला आज आपण बघितलं असेल की पक्ष्यांची ही खूप कमतरता भागते आणि आपण सर्वांनी तसंच वृक्षही लावलं पाहिजे ही आम्हाला आमच्या जळगाव शहराच्या वतीने आम्ही सर्वांना विनंती आहे आणि सगळ्यांना शुभेच्छाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर. कांक्रिया सर, प्लीज तुमचं थोडंसं मनोगत आजच्या दिवसाबद्दल. दरवर्षाप्रमाणे 20 मार्च हा जागतिक चिमणी दिवस असतो. तर आधीपासूनच लहानपणापासूनच आपल्याला ती सवय लागलेली असते. तर करता करता किंवा आपण काय करायला पाहिजे तर आपण परळ वाटूया आणि त्या हिशोबाने आपण दरवर्षी असं परळ वाटतो आपण. आणि आज ह्याला आपले आमदार साहेब राजूमामा, महापौरताई, उपमहापौर मनोज भाऊ आलेत. मला हा फार आनंदाचा क्षण आहे की अशा लहानशाही प्रोग्रामला पण आपणही देतो, पण हे लोक आपल्याला फार चांगलं प्रतिसाद देतात आणि आपली पण हिंमत वाढते की आपण असे लहान मोठे असे प्रोग्राम असं करायला पाहिजे, जेणेकरून आपण पर्यावरण आणि आपल्या ज्या आपलं वातावरण आहे जळगाव अजून थंड कसं होईल किंवा जळगाव लिव्हेबल कसं राहील याच्यावरती आपण खास लक्ष दिलं पाहिजे आणि सगळे मिळून आपण काम करूया. मामा आले त्यांचं मी सगळ्यांचं आभार मानतो. ताईंचं आभार मानतो, मनोज भाऊंचा आभार मानतो. या छोट्याशा प्रोग्रामला पण त्यांनी सन्मान केला. धन्यवाद. ओके. पण आजच्या या दिवशी तुम्ही नागरिकांना काय संदेश देऊ शकता की त्यामुळे चिमणी वाचेल किंवा लाईक अजून ते काहीतरी उपक्रम तेच लोक सुद्धा करू शकतात तुम्हाला इन्स्पायर होण्यासाठी? तेच आहे, हेच आहे की जे काही शक्य आहे ना आपल्याला की त्यांच्यासाठी परळ ठेवणं किंवा त्यांच्यासाठी मामांनीच आता सांगितलं की झाडं लावा, आजूबाजूला आपले वातावरण असं क्रिएट करा की ते चिमण्या पाहिजे. आपण बघतो, आपण मेरून तलावावरती गेलो ना सकाळी सकाळी तर तिथे एकदम मस्त चिवचिवाट असतो. कमिटी बगीच्यातही गेलो, आता गावातही कमिटी बगीचा आहे पण तिथे झाडं चांगली आहेत. तर तुम्ही तिथे पक्ष्यांचं बघा, तुम्ही सकाळी सकाळी किती तुम्हाला ते चिवचिवाट आणि तो सुंदर असा गोड आवाज जो आहे ना तो काय म्हणतात ना त्याला, त्याच्यासमोर ते म्युझिक ते एकदम नॅचरल म्युझिक एकदम ते एकदम वेगळं म्युझिक आहे. तर आपण ते परत अनुभव करूया आणि तसं काम सोबत करूया. येस. थँक्यू सो मच सगळ्यांना.